नमस्कार, मी नीलम माझं यूट्यूब चॅनल सुरू करते मराठीमध्ये बी विथ नीलम। खूप दिवस झाले मला विचार होता मनात की करू की नको सुरुवात, आज करतीन उद्या करेन असं करत करत खूप माझं होतं आधीचं एक चॅनल, पण ते काही खास ग्रो झालं नाही कारण मी खूप मोठा गॅप घेतला होता त्यामुळे मी ते डिलीट केलं आणि आता हे मी नवीन सुरू करते। माझ्या नवीन सुरुवातीला तुमची भरभरून साथ मला हवी आहे कारण खूप दिवस झालं की विचार करत होते प्रत्येक महिलेचं एक असं असतं की मुलं झाली की जॉब करणं पॉसिबल होत नाही काही जणींना, त्या ह्याच्यात मुलं सांभाळत आपलं अस्तित्वच हरवून बसतात त्यामुळे स्वतःसाठी काय करायचं हे धाडस कोण करत नाही कारण समाज काय म्हणेल, असं केलं तर काय बोलेल, हे केलं तर काय बोलेल ह्या विचारातच आपण बायका राहतो। पण असं करायला नाही पाहिजे कारण 4 लोक आपल्याला पोसायला येणार नाही आहेत आणि एकावरती घर चालणारच नाही आहे। त्यामुळे घरात राहून आपल्याला काय करता येईल याचा विचार करून करून शेवटी मी सुरुवात केलीच आहे। तर मी ही खूप मोठी धाडस केली कारण आमच्या घरात असं कोणालाही माहीत नाही आहे अजून की मी चॅनल सुरू करते। ते आता जेव्हा माहीत होईल तेव्हा माहीत होईल, प्रत्येक गोष्ट मी चोरून लपवून करते। तर ते काय म्हणतील माहीत नाही, पण मला ही धाडस करायची आहे कारण स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे मला आयुष्यात आणि माझ्या मुलाकडेही दुर्लक्ष करायचं नाही आहे मला। आता सध्या मी जॉब करते, त्याच्यासोबतच मी सुरू ठेवणार आहे माझा हा प्रवास आणि तुमच्यासोबतही शेअर करणार आहे थोडे दिवस कारण काम मुलाला बघण्यासाठी माझ्या घरात कोणी नाही आहे तर आणि जॉब सोडून राहण्यासारखंही नाही आहे माझ्या घरात कारण मुलाचं शिक्षण आहे, सगळं काही खर्च आहे, सगळं काही मी एकट्या मिस्टरांवर टाकू शकत नाही। त्यासाठी मी हा चॅनल सुरू करत आहे। तुम्ही माझ्या प्रवासाला साथ द्याल ही अपेक्षा आहे, एक गृहिणी म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे आणि प्रत्येकाने हे केलंच पाहिजे। जर घरी बसून जर आपण करू शकतो तर का नाही। सुरुवात नक्कीच अवघड असेल पण नंतर जी लोक आपल्यावर हसतील तीच आपल्या बरोबर उभारून फोटो काढतील किंवा म्हणतील की बाबा तू छान करतेस व्हिडिओ, सवय होऊन जाते प्रत्येकाला। आत्ता कसं कोणालाही आपल्याला बघण्याची सवय नसते व्हिडिओमध्ये, त्यामुळे 4 गोष्टी आपल्याबद्दल बोलल्या जातात पण बोलणारे बोलतात त्यांच्या घरी राहतात कारण आपलं घर चालवायला कोणी येत नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपलं हे पाऊल उचललंच पाहिजे, प्रत्येकाने धाडस केलीच पाहिजे। धाडस केल्याशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय तर काही होणार नाही। आता हा माझा पहिला व्हिडिओ, कसा होईल काय होईल मला माहीत नाही, पण मी धाडस करते आणि रोज करून करून प्रॅक्टिस होऊन करेन मी ठरवलं आहे ना तर मी नक्की करेन। बघूया, प्रयत्न करून तरी बघूया, प्रयत्न न करता आपण हार मानायची नाही, एक प्रयत्न करून बघायचं, झालं तर ठीक, नाही तर शेवटी नशीब आहे, नशिबाच्या पुढं काहीही मिळत नाही। त्यामुळे आपण ट्रस्ट करायचं, स्वामी आहेत ते नक्कीच मार्ग दाखवतात। जर आपल्याला यात यश येणारच नसेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे, यश आलं तर ठीक आहे, नाही आलं तर काय मग आपल्याला दुसरा मार्ग आहेच की नोकरी आहे। पण नोकरी मला सहसा करायची नाही आहे, पण मी माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि माझ्या मिस्टरांना मदत करण्यासाठी करते आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला। त्यामुळे लहान वयात लग्न झाल्यामुळे शिक्षण लग्नानंतर केलं मी, लग्नानंतर शिक्षण केलं, ग्रॅज्युएशन नंतर मुलामुळे गॅप घेऊन MCOM पूर्ण करून मग मी जॉबला लागली आहे। आता बघूया कारण मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि मला यात आवड आहे तर का नाही। घरात सांभाळून मुलाला सांभाळून जर मी हे करू शकले तर चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी। तर बघूया कसं काय होते, तुमचा जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच मी यशस्वी होईन आणि स्वामींच्या कृपेने ते नक्कीच घडेल एक ना एक दिवस। आणि हे सगळ्यांनी हे धाडस केलंच पाहिजे कारण कोणीही आपल्याला पोसायला येत नाही, प्रत्येक महिलेला आपला आयुष्याचा ध्येय निवडायचा अधिकार आहे। त्यामुळे सगळ्यांनी हा निर्णय घ्यायलाच हवा, ज्यांना शक्य होते त्यांनी तर घ्यायलाच हवं। स्वतःसाठी काहीतरी करण्याची जिद्दही मनात पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही। एवढंच, कारण का पहिला व्हिडिओ आहे, कसा होईल काय होईल मला माहीत नाही, माझी फॅमिली सपोर्ट करेल नाही करेल मला माहिती नाही, किती दिवस मी करेन हेही मला माहिती नाही कारण फॅमिलीला जर समजलं तर ते किती मला सपोर्ट करतील ह्याचा मला अंदाज नाही आहे। त्यामुळे ठीक आहे, करून बघूया, होईल ते होईल। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।